शेतकरी बांधवांचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत। पीक विमा खरीप हंगाम 2024 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विम्याची रक्कम खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। ज्या शेतकऱ्यांना आत्तापर्यंत पैसे आलेले आहेत त्यांची माहिती आपण अगोदर पाहिलेली आहे आणि आता ज्या शेतकऱ्यांना पैसे आणखीनही आलेले नाहीत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत। पीक विमा 2024 संदर्भात सरकारकडून नवीन आदेश आहेत, अर्थमंत्र्यांचे आदेश आहेत पीक विमा वाटपासंदर्भात। यावर देखील आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। सोबतच जिल्हानिहाय पीक विम्याची रक्कम या संदर्भातही माहिती आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। पीक विमा 2024 ची रक्कम खात्यामध्ये जमा होईपर्यंतच्या सर्व लेटेस्ट अपडेट, त्याचबरोबर शेतकरी योजनांसंदर्भात महत्त्वाची माहिती आणि सरकारी योजनांची नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळेल। त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात कंजूसपणा करायचा नाही। सबस्क्राइब आणि लाईकसाठी काही पैसे वगैरे द्यावे लागत नाहीत। तर चला पटापट लाईक आणि सबस्क्राइब करून टाका। खाली सबस्क्राइब नावाचं जे काळं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा। सोबतच बेल नोटिफिकेशनवरती देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सर्व नवीन व्हिडिओ लगेचच पाहायलाच मिळतील। तर आता पाहूया, 10 एप्रिल रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेला तुम्ही स्क्रीनशॉट पाहत आहात। पीक विम्याची रक्कम सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे। बऱ्याच जिल्ह्यांमध्ये रक्कम जमा झालेली आहे। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ही रक्कम आलेली आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यात आलेली नाही या संदर्भातही माहिती आहे। आणि यामध्ये जिल्हानिहाय पीक विमा मंजूर रक्कमवर अत्यंत महत्त्वाची माहिती पुढे तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे। तर पीक विमा खरीप हंगाम 2024 यामध्ये जो पीक विमा शेतकऱ्यांना जमा होत आहे त्या संदर्भात माणिकराव कोकाटे यांनी ऑफिशियल माहिती देखील दिलेली आहे। आपण पाहिलेलं आहे की खरीप 2024 पीक विमा जमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची ग्वाही। या ठिकाणी 31 मार्च पूर्वी ही रक्कम खात्यामध्ये जमा होणार होती, परंतु काही कारणास्तव ही रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही 31 मार्च पूर्वी। पण काळजी करायची गरज नाही, एप्रिल महिन्यामध्ये ही रक्कम जमा होत आहे। जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही रक्कम येणार आहे। या ठिकाणी आत्तापर्यंत बऱ्याच जिल्ह्यांमध्ये रक्कम आलेली आहे। जे उर्वरित जिल्हे आहेत त्यांनाही कधी रक्कम मिळणार आहे ही माहिती आपण जाणून घेऊया। त्या अगोदर शेतकऱ्यांना मिळत असलेल्या पीक विम्यासंदर्भात महत्त्वाचा डेटा आपण थोडक्यात पाहूया। तर शेतकऱ्यांच्या खात्यात जी रक्कम जमा होत आहे त्यामध्ये जिल्हानिहाय माहिती आपण पाहणार आहोत। तर जिल्हा आणि त्या जिल्ह्यामध्ये पात्र लाभार्थी शेतकरी, त्याचबरोबर त्या शेतकऱ्यांसाठी मंजूर असणारी रक्कम या संदर्भात थोडक्यात अहवाल जाणून घेऊया। नाशिक या जिल्ह्यांतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या आहे 3,50,000 आणि या 3,50,000 शेतकऱ्यांसाठी रक्कम मंजूर झालेली आहे। इथे पाहू शकता तुम्ही 155.74 कोटी एवढी रक्कम जमा झालेली आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा जळगाव आणि जळगाव जिल्ह्यांतर्गत इथं लाभार्थी आहेत 16,921 आणि या 16,921 शेतकऱ्यांसाठी किती निधी आहे तर 4,88,00,000 रुपये। अहमदनगर जिल्ह्यांतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी आहेत 2,31,831 आणि या शेतकऱ्यांसाठी निधी आहे 160,28,00,000 रुपये। त्यानंतर पुढे माहिती पहा, सोलापूर या जिल्ह्यांतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी इथं आपल्याला दिसत आहेत। तर 1,82,534 आणि या शेतकऱ्यांसाठी निधी झालेला आहे मंजूर 111,41,00,000 रुपये। तर अशा प्रकारे बरेच जिल्हे आहेत ज्यामध्ये पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या, त्याचबरोबर मंजूर रक्कम आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहत असतो। आता अर्थमंत्र्यांच्या आदेशासंदर्भात माहिती जाणून घेऊया। तर
पीक विम्याच्या रकमेसंदर्भात अर्थमंत्र्यांच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती जाहीर केलेली आहे। जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 833 कोटी रुपयांचा पीक विमा वाटपाचे सरकारचे आदेश आहेत आणि पडताळणी पूर्ण झाल्यानंतर प्रक्रिया सुरू होत आहे। SMS सुद्धा पाठवलेले आहेत। शेतकऱ्यांचे जे पीक विम्याची रक्कम आहे ती खात्यामध्ये जमा झालेले मेसेज तुम्ही देखील बरेच पाहिलेले असतील। व्हिडिओमध्ये आपण दाखवलेले आहेत कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे आलेले आहेत। तर पहा, धाराशिव, अहमदनगर, परभणी या जिल्ह्यांतर्गत अशा अनेक जिल्ह्यांतर्गत पैसे आलेले आहेत आणि ते स्क्रीनशॉट देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत। तर इथं 2023 मधील खरीप हंगामात आपण जी माहिती पाहत आहोत तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते। पहिल्याच टप्प्यात नोव्हेंबर 2023 मध्ये 7,70,000 शेतकऱ्यांना 241 कोटी रुपये या ठिकाणी दिला गेला होता पीक विमा निधी। काही शेतकऱ्यांची पडताळणी पूर्ण झाली नव्हती आणि त्याचमुळे त्यांना पीक विमा जमा झाला नव्हता, परंतु आता त्यांना पीक विमा मिळत आहे, दिला जात आहे, ज्यांना दिला गेला नव्हता। नोव्हेंबर 2023 मध्ये ज्या 7,70,000 शेतकऱ्यांना पीक विमा दिला गेला होता, परंतु काही शेतकऱ्यांचे क्षेत्र इथं अधिक असल्याने त्यांना पीक विमा कंपनीला या ठिकाणी पहा संशय होता, त्यामुळे त्यांची पडताळणी करावयाची कार्यवाही सुरू आहे। ज्या शेतकऱ्यांसंदर्भात काही शंका आहेत त्यांची पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि त्यानंतर त्या शेतकऱ्यांना पैसे पाठवण्यात येतील। परंतु ज्या शेतकऱ्यांची काही अडचण नाही अशा शेतकऱ्यांना मात्र पीक विम्याची रक्कम जमा होत आहे। अर्थमंत्र्यांच्या माध्यमातून ऑफिशियल माहिती देण्यात आलेली आहे। त्यासोबतच जिल्हावाईज डेटा देखील पाहण्यास मिळत आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती रक्कम मंजूर झालेली आहे, पात्र लाभार्थी शेतकरी आहेत आणि आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे जे शेतकरी या ठिकाणी पीक विमा ज्यांना मंजूर झालेला आहे त्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना। तर पीक विमा जिल्हानिहाय तालुकानिहाय याद्या प्रसिद्ध करण्यात येत आहेत सरकारकडून आणि या याद्यांमध्ये तुम्हाला तुमचं नाव चेक करायचं आहे। हेक्टरी किती अनुदान तुम्हाला जमा होत आहे सरकारकडून, विशेष म्हणजे 3 वर्षाचा पीक विमा जमा होत आहे, त्यामुळे नक्की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चांगली रक्कम जमा होणार आहे। अनुदान जास्त मिळत आहे शेतकऱ्यांना, आपण पाहिलेलं आहे 55,000 रुपये अनुदान, 45,000 रुपये अनुदान, 35,000 रुपये, 31,000 रुपये, 14,000 रुपये अशा प्रकारचं अनुदान देखील जमा होत आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रब्बी आणि खरीप दोन्ही हंगामातील पीक विमा वाटप सरकारकडून सुरू करण्यात आलेला आहे। आता ज्या शेतकऱ्यांना पीक विमा जमा झालेला नाही त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना, तुम्हाला पैसे मिळणार आहेत, तुमच्या मित्राला आले असतील, शेजारच्याला आले असतील तर काळजी करू नका, तुम्हाला देखील पैसे सरकारकडून येणार आहेत। वाटप सुरू आहे, फक्त मागं पुढं होईल तुम्हाला या ठिकाणी पहा, काहींना लवकर येतील, काहींना उशिरा येतील। सरकारकडून पीक विम्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांना आणखीनही पैसे आले नाहीत त्यांच्या संदर्भात सरकारकडून जी काही ऑफिशियल माहिती प्रसिद्ध करण्यात येईल ती तुम्हाला मी चॅनलवर देणारच आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरायचं नाही।